8 वाजता येऊन दत्ता फर्डे सर या मैदानावर अँकरिंग करतात, तसेच त्यांचे आमच्या नामदेव क्रीडा मंडळ तर्फे हार्दिक स्वागत, तसेच त्यांचे अभिनंदन सुद्धा माझ्याकडून सुद्धा, कारण की माझी कमी पडता सुद्धा देऊन दिली नाही ते इथे, आणि ते इथे येऊन खूपच चांगले असे अँकरिंग करतात. साई एकविरा चषक 2020 नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई. सर्वप्रथम सर्व क्रीडा रसिकांचं मी दत्तात्रय फर्डे द व्हॉइस ऑफ डोळखाम सहर्ष स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये दिवस क्रमांक 6 याची देही याची डोळा हा पहावा नयनरम्य सोहळा, ज्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटच्या दिवसातील हे सकाळचे सत्र सूर्याची किरण सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सकाळच्या सत्रात सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये गौरव सावंत यांची संपूर्ण टीम, प्रशांतजी पवार एडिटिंग आहेत आणि त्याचप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे ते दीपेश धुळे. हे दोन YouTube tenniscricket.in लाईव्ह स्ट्रीम करण्यामध्ये यशस्वी ठरलेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचलेली आहे. शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामधील नॉकआउट मॅचेस स्टार्ट झाल्यात. आज दिवसभरामध्ये आपल्याला या ट्रॉफीजवर सई एकविरा चषक 2020 वर कोण मानांकन मिळवेल, ही नामांकित ट्रॉफी कोणाच्या नावे जाईल हे दिवसभरामध्ये आपल्याला मिळणार आहे. 2 बॅट्समॅन त्वरित आपण फलंदाजीसाठी पाठवायचे. नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय, कारण 35 वर्षाची अखंड परंपरा ही या ठिकाणी अस्खलितपणे पार पाडली जाते आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत असलेल्या नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई यांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं मित्रांनो. आणि परिणामी अंडर 22 22 वर्षाखालील ज्या मुलांमध्ये क्षमता आहे, धाडस आहे, अशा खेळाडूंना या ठिकाणी एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं सिंहाचा वाटा मी म्हणेल नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईच्या या सर्व टीम्सने घेतला. आणि परिणामी मी म्हणेल साई एकविरा चषक 2020 चं स्वप्न हे या स्वप्न नगरीमध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये अवतरलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सुसर्वदा. या 5 दिवसामध्ये गणेशांनी एकही विघ्न येऊ दिलं नाही. काल दिवसामध्ये आग देखील लागली होती, मात्र त्या आगीच्या समोर शिवाजी भेरे सारखे धावून आले आणि
कृष्ण आणि मी म्हणेल किंवा गणरायानेच म्हणेल त्यांच्यामध्ये ती ताकद निर्माण करून दिली आणि परिणामी ती आग विझली गेली. स्पर्श देखील करू शकले नाही आमच्या शिवाजी भेरे यांना. इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. असंच विघ्न दूर व्हावं म्हणून मी गणेशाला विनंती करतो आणि गणेशाला स्मरण करतोय. कारण मित्रांनो, गणपती बाप्पा हा संपूर्ण शुभतेची देवता म्हणून ओळखली जाते. अगदी गणरायाला वंदन. महाराष्ट्राचे आराध्य देवता राजा शिवछत्रपती यांच्या प्रतिमे स्मरण करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंपायर सिग्नल इज ऑन. मॅच इज स्टार्ट. तमाम क्रीडा रसिकांचं पुनच्या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. माझ्या समवेत आहेत ऑफिशियल स्कोरर शाहरुख. चांगले खेळाडू आहेत, चांगले ऑफिशियल स्कोरर देखील आहेत. या ठिकाणी आपण मॅच स्टार्ट करतोय. अंपायर सिग्नल इज ऑन. या ठिकाणी आपण पाहतोय नितेश आणि आकाश आणि ओमकार यावेळेस बॉलिंग मार्कवर. पॅन्ड्री विपक्ष शेरा असा हा सामना आहे. तत्पूर्वी शेरे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण. ओहो, पहिला चेंडू इनसाइड आउट. चांगला फटका आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा. पुढे बॅकलिफ्टने फक्त इनसाइड आउट खेळलं होतं. इनफिल्डच्या डोक्यावरून, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धावा मिळाल्यात. श्री गणेशा होतो या ठिकाणी 2 धावेनी. ओहो, ऑन साइडला ग्लान्स केला. चेंडू फाईन जातोय. गॅप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळ स्टॉप झालाय. आउटफील्ड मध्ये पाठीमागे आपण पाहू शकतो चेंडू स्टॉप झालेला आहे. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. मात्र पाठीमागे अगदी दगडाला लागून चेंडू थांबलाय आणि परिणामी मी म्हणेल निश्चितप्रमाणे 2 धावा तरी सहज वाचलेल्या आहेत. 4 धावा दाफलकावर अंकित झाल्यात. चांगली स्लो बट स्टडी सुरुवात मी म्हणू शकतो. गुड स्टार्ट. आज महेश ठाकरे स्वतः या ठिकाणी डीजे सांभाळणार आहेत. गुड बॅटिंग. ओहो, सरळ बॅटने एक देखना फटका. चेंडू सीमा रेषेच्या अगदी व्हीआयपी डायसला एंड. व्हीआयपी डायसला सलामी देणारा एक सॅल्युटेशन. व्ही स्टाईल, विराट स्टाईल सरळ बॅटने एक दर्जेदार लॉंगॉनच्या दिशेने हा चौकार येतोय. गुड बॅटिंग. 8 धावा धाफलकावर. बघा, सरळ बॅटने जितके फटके खेळले जातील, एक क्रिकेटच्या भाषेमधील सेफ शॉट, सेलेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, क्लासिक हिट. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर शॉट ऑन फुल, ब्युटिफुल, सुपरफुल, पॉवरफुल. इट्स आउट ऑफ द पार्क. 4 धावा. गुड बॅटिंग. हाफ ट्रॅकर होता, फक्त ग्लान्स केला होता, टर्न केला होता यावेळेस ऑन साइडला आणि लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. 4 धाव्यांसाठी गुलाबी पट्टीला यावेळेस सलामी देतोय आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 12 धावा धाफलकावर. 12 धावा धाफलकावर अंकित झाल्यात. गुड बॅटिंग नितीश. नितीशच्या बॅट मधून हे 2 चौकार आलेत. 12 धावा धाफलकर. पहिले षटक अतिशय मी म्हणेल महागडं, चांगल्या पद्धतीने याप्रमाणे खेळून काढलंय. ओहो, चिपकण्याचा प्रयत्न होता. अपील आहे. आत्मविश्वास थोडा कमी वाटतोय, मात्र उत्साह जास्त होता. उत्साह जास्त असून देखील आमचे तटस्थ अंपायर पहिल्या दिवसापासून मी पाहतोय काय अंपायरिंग चाललेली आहे आणि अंपायरिंगचा जो स्तर वाढवलाय नामदेव 11 क्रीडा मंडळ दसईच्या या सर्व अंपायर्सनी. निश्चितप्रमाणे ही साई एकविरा चषक 2020 यासाठी ओळखलं जाईल आणि ओळखलं जातंय. विविध सोशल मीडियावर मेसेजेस मिळत असतात आणि व्हॉट्सअपवर देखील मेसेजेस मिळत असतात की चांगली कामगिरी या ठिकाणी केली जाते. समालोचक असतील, गुणलेखक असतील, लाईव्ह टेलिकास्ट असेल, अंपायरिंग असेल,
तत्पूर्वी एक चांगला चेंडू, षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 अशी मी म्हणेल चांगली सुरुवात मी म्हणेल. वेल बिगन इज हाफ डन. आता सुरू झालेला आहे आणि मी म्हणेल मॅच देखील अगदी हळदीसारखीच, कारण या ठिकाणी जो संघ पराभूत होईल तो या मॅच या साई एकविरा चषक 2020 मधून बाहेर होईल. मित्रांनो, बिग फाईट आहे, खूप मोठी मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण मित्रांनो, आपलं कर्तृत्व जर सिद्ध केलं नाही तर तो कर्तबगार पुरुष होत नसतो. आणि एखादा खेळाडू जर स्वतःला सिद्ध करू शकला नाही तर तो मोठा खेळाडू होऊ शकत नाही, तो मॅच विनर होऊ शकत नाही. की जे मॅच विनर या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी केली आहे. कारण आतापर्यंत 12 धावा धाफलकर अंकित झाल्यात. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस थोडासा उंची कमी होती चेंडूवर, गुड लेंथ वरनं चेंडू थोडासा कमी बाउन्स होतोय. अनइव्हन बाउन्स पाहायला मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये हे पाहायला मिळतं, कारण खेळपट्टीमध्ये थोडंसं पाण्याचे अंश असतात, ड्यू फॅक्टर असतो आणि ड्यू फॅक्टर इज ऑलवेज इफेक्टेड ऑन द फील्ड. हे पाहायला मिळतं सकाळच्या सत्रात. आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खेळपट्टी ही टणक होत असते, त्याच्यामधील पाण्याचं द्रव्य हे पूर्णपणे नाहीसं झालेलं असतं आणि अशा वेळेस तो चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होत असतो. बाउंड्री लाईन आपण पाहतो, कारण आमच्या ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी जे आहेत शाहरुख, ते देखील एक अशीच फटकेबाजी करण्यामध्ये मी म्हणेल चांगलं यश आतापर्यंत त्यांनी मिळवलंय. खेळपट्टीचा देखील त्यांना चांगला वापर करता येत असतो. गुड बॉलिंग. ओ ऑफ ट्रॅकर फक्त ऑन साइडला टर्न केलाय, मात्र इनफिल्ड मध्ये शॉर्ट लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळेल, 13 धावा धावफलकावर. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पूर्णपणे अचूकता, दोन्ही चेंडू इतके अचूकपणे हाताळलेत निखिलने की फलंदाजाला बांधून ठेवले साखळीमध्ये. ओहो, यावेळेस स्टिअर केलाय, बॅकफुटला जाऊन फक्त स्लाइस केलंय, दिशा दिले आणि कव्हर पॉइंट मधून हा चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल स्वीपरच्या दिशेने, स्वीपर थर्डमॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 15 धावा धाफलकावर अंकित झाल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि चांगली बॉलिंग देखील मी म्हणेल, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 12 धावा कुठल्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलचं मी म्हणेल आतापर्यंत कंट्रोल केलाय, वापर करू दिला नाही फलंदाजाला. फलंदाज सफल होतोय, इम्प्रोव्हायझेशन दाखवतोय, मिस हिट झालाय आणि क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग मध्ये जे असलेला तो देखील मिस झालाय. चेंडूच्या अगदी रेषेमध्ये येऊ शकले नाही, चेंडूच्या खाली देखील पोहोचू शकले नाही आणि परिणामी डायरेक्ट हिट झालेला आहे. क्लोज असेल मात्र पोहोचलाय, आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. बघा, एका चेंडूवर 2-2 संधी आणि त्या देखील 2 संधी क्षेत्ररक्षकांनी मी म्हणेल गमावल्या आहेत आणि फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या घरट्यामध्ये आलाय. धावसंख्या धावफलकावर 17 on scoreboard, loss of without wicket so far, and this is the second over in progress delivered by Nikhil. Good bowling, he used the pace. Good bowling, चांगली bowling पाहायला मिळते. ओहो, अजून एक दर्जेदार चेंडू, यावेळेस बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिले हलक्या बॅटने, छोट्या बॅकलिफ्टने फक्त
स्टिअर केला यावेळेस आणि एक धाव मिळेल. काय बॉलिंग करतोय निखिल. अवघ्या 6 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू हाताळलेत. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. कारण पहिल्या षटकामध्ये आणि मेंडेटरी पॉवर प्ले, ज्यावेळेस बॅटिंग पॉवर प्ले असतो म्हणजे कंपल्सरी आपण म्हणतो मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असताना फलंदाजांना बांधून ठेवणं हे एक कौशल्य असतं आणि ते कौशल्य या ठिकाणी दाखवतंय. काय प्रात्यक्षिकरण दाखवतंय. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. 18 धावा धावफलकावर. या वेळेस बिग हिट, चेंडू मिस हिट झालाय, टायमिंग नाहीये. 2-3 क्षेत्ररक्षक मधोमध आणि तिन्ही क्षेत्ररक्षक जर मध्ये आले तर निश्चितप्रमाणे हा झेल होणार नाही आणि झेल देखील झालेला नाहीये. षटकाची समाप्ती. 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर बिनबाद 20. विकेट गेलेली नाहीये आणि प्रति षटकामागे 10च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या वसूल केली आहे. गुड बॅटिंग, चांगला अप्रोच पाहायला मिळालाय. पेंड्री संघाच्या फलंदाजांची दोन्ही बॅट्समन चांगल्या पद्धतीने खेळतायत. कारण दोस्तों एक खेल है, इसमें हार जीत तो होती रहेगी. कोई होगा विजयी तो किसी को शिकस्त मिलते रहेगी. मायूस न होना हार के, जिंदगी बहुत बड़ी है. आज हार तो कल जीत होगी. सिलसिलों की लड़ी चलती रहेगी. हा खेळच असा आहे मित्रांनो की यामध्ये हार आणि पराभव या नाण्याच्या 2 बाजू असतात. मात्र ही मॅच खूप महत्वाची आहे. जो जिंकेल तो पुढे प्रवास करेल, त्याची जर्नी मी म्हणेल विजयाच्या दृष्टीने स्टार्ट होणार आणि जो पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल. मात्र एक चान्स असेल, ही संधी आहे. ही संधी या ठिकाणी पकडून ठेवावी लागेल. कारण या ठिकाणी मी म्हणेल गोलंदाजांनी कमबॅक केलाय आणि चांगला कमबॅक मी म्हणेल. कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करणं इट्स नॉट बॅड एट ऑल. इट्स अ व्हेरी गुड कंट्रोल. निखिल has shown control bowling and as result he has given only 8 runs. mandatory power play या ठिकाणी ओव्हर झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडी गमावलेला नाहीये. दॅट इज अ प्लस पॉइंट ऑफ पेंड्री टीम आणि हा प्लस पॉइंट आहे पेंड्री संघाचा. विकेट्स इन हँड. ओहो, चांगला चेंडू, गुड लेंथ वरनं शॉट आर्म बाउन्स होते, एक्स्ट्रा बाउन्स होते, अनइवन बाउन्स पाहायला मिळाला. वेग होता, गती होती, अचूकता होती आणि बाउन्स देखील होता. काय चेंडू टाकला गेलाय. ओहो, ड्रीम डिलिव्हरी. असे चेंडू स्पेशली ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर पाहायला मिळत असतात. अगदी त्याप्रमाणे. ओहो, मिस हिट झालाय. संधी आहे, आता 3 क्षेत्ररक्षक देखील पोहोचू शकले नाही. बघा फलंदाजां किती नशीबवान. डायरेक्ट हिट. ओहो, नजर हटी, दुर्घटना घटी, आत्महत्या. गरज नव्हती, गरज नसताना केलेली पडझड आणि केलेली धडपड, परिणामी फलंदाज बॅक टू दी पवेलियन. ची आठवण झाली, रवींद्र जडेजाची आठवण झाली की वन आणि महत्वपूर्ण म्हणजे मोहम्मद कैफ तो अशाच प्रकारे धावचित करत असायचा. एक स्टंप दिसला तरी देखील त्या स्टंपवर उडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. परिणामी असे आंतरराष्ट्रीय खेळाडू हे भारतासाठी मित्रांनो त्यांनी क्रिकेट खेळलं आणि बॉलिंगच्या क्षेत्ररक्षणाच्या स्तरावर त्यांनी आपलं स्थान हे खेळलं. कारण संपूर्णपणे जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जॉन्टी रोड्स नावाचा एक खेळाडू होता आफ्रिकेचा, की फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण आपलं क्रिकेट करिअर घडवलं. म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे क्षेत्ररक्षण असणं किती गरजेचं आहे. यावेळी इनसाइड आउट खेळलाय, संधी आहे, फलंदाज डीप मध्ये, या ठिकाणी बाद होईल. गुड फिल्डिंग. लॉंग ऑफला फलंदाज यावेळेस झेल देऊन परततोय. काय कॅच पकडली आणि बॅक टू बॅक हा दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पेंड्री संघाला हा दुसरा झटका, दुसरा करंट मी म्हणेल या ठिकाणी मिळतोय. बॅट्समॅन रोहित बॅक टू द पवेलियन विथ द गोल्डन डक.
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं की जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. मित्रांनो, वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न असतो की आपण त्या वादळाशी कशा प्रकारे झुंज देतो आणि त्या वादळामधून कशा प्रकारे त्या परिस्थितीमधून बाहेर येतो. कारण या ठिकाणी मी म्हणेल 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झाल्यानंतर जी अवस्था आहे ती संघर्षाची अवस्था आहे आणि अशा संघर्षाच्या अवस्थेमध्ये त्या वादळामध्ये मी म्हणेल गोलंदाजांनी जे वादळ आणलंय त्या वादळामध्ये कशा प्रकारे हे फलंदाज स्वतःला सिद्ध करतील हे पाहणं फार रोमहर्षक ठरेल. ओ बॅकफुटला गेले, फटका चांगला आहे, मात्र डी मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि खरा प्रदर्शन पाहायला मिळालं. हातामधून चेंडू ब्रश होतोय, हातामधून निसटतोय, हाताला स्पर्श करतोय आणि आउटफील्डच्या मी म्हणेल थोडस आउटफील्ड मध्ये काहीतरी समस्या जाणवली, थोडी समस्या जाणवली. क्रिकेटमध्ये मार्जिन ऑफ एरर क्षेत्ररक्षकाला देखील कमी असतं. परिणामी चेंडू हाताला ब्रश करून सीमारेषेच्या अगदी बाहेर कव्हरच्या झोन मध्ये या येथील 4 धावा. 4 धावेने धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलकावर 25 धावा, 2 गडी बाद 25. खरा प्रदर्शन मी म्हणेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचं. हाफ ट्रॅकर होता, ऑफ स्टंप अटॅक होता, ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, ब्लाइंड शॉट खेळला होता, आडव्या बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरळ बॅटने जर चांगले फटके खेळले, सरळ बॅटने म्हणजे क्रिकेटचं आपण बेसिक जर वापरलं, स्ट्रेट बॅट फ्रंट फुटला येऊन स्ट्रेट बॅटने खेळलं तर तुम्हाला बॅटवर चेंडू कनेक्ट होऊ शकतो. ओहो, यावेळेस मिस हिट झालाय, स्वतः कमिटमेंट केली, विकेट किपर चेस करतोय आणि फायनली काय झेल पकडलाय. तिसरा फलंदाज पेंढरी संघाचा या ठिकाणी बाद होतोय, नितेश, की जो झुंज देऊन या ठिकाणी 3 चौकार आणि या ठिकाणी मी म्हणेल वैयक्तिक 22 धावा करून तो तंबूच्या आश्रयाला परतलाय. पंचवीस धावा धावफलकावर, 25 पैकी 22 धावा या एकट्या नितेशच्या होत्या. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. बघा, पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, तदनंतर मी म्हणेल निखिलने 6 धावा खर्च केल्या आणि ओमकार आलाय आणि ओमकारने देखील चांगली बॉलिंग केली, फक्त 1 चौकार खर्च केलाय. 25 धावा धावफलकावर, 3 गडी बाद 25. कुणाल तारमले यावेळेस बॉलिंग मार्कवर. चौथं षटक आहे, चौथं षटक कशा प्रकारे हाताळणार. फुलटा चेंडू, सरळ स्ट्रेट बॅटने हा फटका खेळलाय, आडव्या बॅटने हा फटका खेळला होता, स्ट्रेट अंडर डाऊन द ग्राउंड हा फटका होता अलॉंग दी कार्पेट. मी म्हणेल 1च धाव, कारण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, चेंडू ट्रॅव्हल देखील झाला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1च धाव. या ठिकाणी गॅप मध्ये फटके खेळावे लागतील, कारण 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चौथं षटक या ठिकाणी कुणाल मार्गस्थ आहे. कुणाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, वाईड यॉर्कर इनसाइड आउट, चांगला फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा भगव्या पट्टीला, मी म्हणेल गुलाबी पट्टीला सलामी देणारा, स्पर्श करणारा, हर्ष देणारा, आनंदित करणारा हा एक हळूवार पद्धतीने खेळलेला क्लासिकल चौकार. 30 धावा धावफलकावर. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग, कारण अजून जरी मी म्हणेल 20 धावा जरी आल्या तरी मी म्हणेल बॉलिंग इतकी स्ट्रॉंग आहे पेंढरी संघाची की शेरे संघाला देखील या ठिकाणी खूप मोठा संघर्ष करावा लागेल. मात्र मॅच चांगली होणार मित्रांनो. ओहो, यावेळी टर्न होते चेंडू स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंप वर खूप वळते, पण निर्देशित करतात वाईड असेल.
यावेळेस जास्त टर्न होतय. कुणालला यावेळेस जो टर्न केला तर स्टंपच्या अगदी मी म्हणेल ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर आणि 25 वाईड असेल अवंत धावांनी भर. हो यावेळेस ऑन साइडला लॉफ केलाय. टायमिंग मिमिसला आहे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते. डीप मध्ये वेगाने आले होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि पॅरल थ्रो गुड थ्रो. 2 धावा धावफल कव्हर मिळालेत. 33 धावा धावफल कव्हर. चांगली धावसंख्या मी म्हणेल. चांगला संघर्ष करतोय. बिग फाईट आहे ना. बिग फाईट मधील या ठिकाणी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॅट्समॅन कल्पेश. ओ हा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वाईड असेल आणि 1+1 बायची देखील धाव. विकेट किंवा थोडीशी चुकी करतोय. फंबल देखील होतोय आणि परिणामी 2 धावा या ठिकाणी म्हणजे 3 धावा एक्स्ट्राच या ओव्हर मध्ये टाकल्या गेल्यात. कुणालच्या माध्यमातून खर्च झाल्यात. 35 धावा धावफलकावर आमच्या ऑफिशियल स्कोर शाहरुख आहेत. अतिशय गुणवंत खेळाडू आहे. गुणी खेळाडू आणि चांगलं व्यक्तिमत्व. चांगला माणूस देखील आहे. अशी गोड माणसं या क्रिकेटने दिली मित्रांनो. हो हो इनसाइड आउट. प्रॉपर टायमिंग मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करू शकत नाही कारण फटका फसलेला आहे. जाळ्यात अडकवलंय. बॅट्समन राहुल बॅक टू दी पवेलियन. खेळला होता. फटका फसवलाय. जाळ्यात अडकवलं आणि मोठा मासा मी म्हणेल गळ्याला लावलाय. गुड बॉलिंग कुणाल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. नो असेल. हाईट नो असेल. या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक देखील फंबल होते आणि 2 धावा 1+3 धावा या ठिकाणी मोफत स्वरूपात आणि फ्री हिट देखील असेल. अशा क्रुशियल मोमेंट वर चुकी करणं म्हणजे कुऱ्हाडीवर आपला स्वतःचा पाय ठेवण्यासारखं आहे. नो चेंडू 2 धावा काढल्यात. 1+2 3 धावा मोफत स्वरूपामध्ये आणि आता मात्र मी म्हणेल कुणाल 38 धावसंख्येवर पोहोचतोय. धावसंख्या धावफलकावर 38. कुणाल थोडस मागडं षटक आतापर्यंत हाताळतोय कारण या षटकामध्ये 2 वाईड आणि 1 नो. ऑफ स्टंप अटॅक हा देखील व्हॅलिड डिलिव्हरी नसेल. वाईड आहे. 6 धावा या ठिकाणी वाईड नो च्या एक्स्ट्रा आल्यात आणि फ्रीट असेलच. फ्रीट आहे. फलंदाजांना संधी आहे. एक सोन्याची संधी. पुढील मॅच असेल सगळ्यात मोठी बिग फाईट. दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहे. गोटेकर विपक्ष अल्यानी. सलाम विपक्ष गणेश ढिंगोरे. ओहो ऑन साइडला हा फुललेंचा चेंडू होता. ब्लॉकहोल मधून पॅड अँड पॅड मधला ऑन साइडला टर्न करतायत. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. फुटबॉल फिल्डिंग. गुड फिल्डिंग. फुटबॉल फिल्डिंग. चेंडू पायाने अडवलाय. बाउंड्रीच्या अगदी जवळ. बाउंड्री नाहीये. 3 धावा मिळतील. बेचाळीस धावा. चांगली धावसंख्या मी म्हणेल. कुणाल अतिशय मागडे षटक टाकतोय. जितके वाईड आणि एक्स्ट्रा आलेत हे निश्चितप्रमाणे झोंबणार शेरे संघाला कारण एक एक धाव किती महत्वाची असते. ओ इनसाइड आउट. फटका चांगला आहे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला गुड फिल्डिंग. षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर ड्रिंक्स ब्रेक आहे. 2 मिनिटाचा तत्पूर्वी
आपण ऐकूया एक सुमधुर म्युझिक. धावसंख्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 4 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या अशा परतलेत. 4 फलंदाज परतल्यानंतर देखील मी म्हणेल एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारण्यामध्ये यश आलेलं आहे पेंट्री संघाला. अंपायर आज वेळ घ्यायचा नाही कारण आपल्याला दिवसभरामध्ये फायनल खेळवायची. मग अशी फायनल आपल्याला जर चांगल्या पद्धतीने खेळायची असेल तर पण फास्ट घ्यायचंय. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये जितक्या धावा कमी येणार तितकी मी म्हणेल या शेरे संघाला अडचणी कमी फेस कराव्या लागतील कारण चांगली बॉलिंग करावी लागेल. 50च्या आतमध्ये जर रोखलं तर मी म्हणेल शेरे संघ निश्चितच आनंदित असेल. फुलटॉस चेंडू होता, स्टंपवरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि नो असेल. हाईट नो, चेस नो आणि बीमर चेंडू असल्यामुळे या ठिकाणी पंच निर्देशित करतायत फ्री हिट. बघा आज एक्स्ट्राच धावा खूप शेरे संघाने दिल्यात. वाईड नो अशा 7 ते 8 धावा या पूर्ण इनिंग मध्ये एक्स्ट्रा स्वरूपात मिळाल्यात की ज्या 8 धावा मी म्हणेल निश्चितप्रमाणे झोंबणार आहेत, त्यांना झोपू देणार नाही चेस करताना. ओहो यावेळेस ऑफ स्टंप अटॅक होता. गुड बॉलिंग, गुड लाईन. अशी लाईन जर ठेवली तर निश्चितप्रमाणे तुम्ही या ठिकाणी कारण स्लॉट मध्ये चेंडू नव्हता, थोडासा शॉर्ट आतमध्ये टर्न करतोय, इनस्विंग करतोय. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग रोहितची. फुलटॉस चेंडू यावेळेस ऑनसाइडला टर्न करतायत. फुलटॉस होता. यावेळेस मला वाटतं विचार केला तर रोहितचा टप्पा पडत नाहीये. फुलटॉस चेंडू जात आहेत. पहिला चेंडू बीमर होता, हा चेंडू देखील अगदी त्याच पद्धतीने हाताळला होता, मात्र थोडीशी हाईट कमी असल्यामुळे पंच निर्देशित करतायत की व्हॅलिड डिलिव्हरी आहे. मात्र वारंवार जर असं स्किट झालं हातामधून कारण टेनिस बॉल, टेनिसचा बॉल या हातामधून स्किट होत असतो कारण एक शाईन असते. ओहो चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू. वॉट अ बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी. रोहित गुड बॉलिंग. वेल बोल्ड रोहित. ब्युटिफुल डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू यावेळेस प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंगॉनला. 2 धावा मिळतील. खराब गॅदरिंग पाहायला मिळालं गोलंदाजाकडनं आणि चेंडू फेकी देखील खराब पाहायला मिळाली कारण जर डायरेक्ट हातामध्ये जरी देऊ शकले असते तरी देखील फलंदाज बाद झाला असता किंवा स्टंप जरी डायरेक्ट हिट केला असता तरी देखील फलंदाज बाद झाला असता. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडीशी घाई आणि अति घाईमुळे निश्चितच क्रिकेटमध्ये अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर 47 धावा. ओहो फटका चांगला आहे आणि यावेळेस लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक पाहतच राहणार. चेंडू अगदी डोक्यावरनं ट्रॅव्हल होईल, सीमारेषेचा वेध घेईल आणि गुलाबी पट्टीच्या बाहेर यावेळेस येतोय संघर्षमय एक दर्जेदार एक क्लासिकल चौकार. 51 धावा धावफलकावर
या चौकाराने धावसंख्येला आकार मिळालाय. शेवटचा चेंडू असेल. चार फलंदाज आतापर्यंत गमावले. नितेश काय बॅटिंग केली. एक चांगली सुरुवात मी म्हणेल नितेशने पहिल्या षटकामध्ये 12 धावांची सुरुवात करून दिली. तदनंतर आवेश परतला 3 धावांवर. रोहित गोल्डन डकचा शिकार ठरला. कल्पेश या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय. तदनंतर राहुल 1 धावांवर परतला आणि राहुल 4 धावांवर खेळतोय. ओ बिग हिट मात्र बाउंड्रीला क्लिअर करू शकत नाहीये. एलिव्हेशन मिळू शकलं नाही. क्षेत्ररक्षक हा झेल सोडतोय आणि 3 धावा. गुड रनिंग विथ द विकेट. ओहो चांगली मॅच फिनिश केली. 54 धावा धावफलक झाल्यात आणि 55 धाव्यांचं एक मोठं मी म्हणेल इक्वली चेस ठेवलेला आहे समोर. एक धावफलक मी म्हणेल आता मात्र ही मॅच खूप रोमर्शक होणार आहे. कारण 54 धावा निश्चितप्रमाणे मी म्हणेल चांगल्या आहेत आणि 55 धावा चेस करायच्या असतील तर प्रति षटकामागे 11 ची सरासरी ही कंपल्सरी ठेवावी लागेल. आणि 11 धावा निश्चितप्रमाणे अल्लानी विपक्ष गोटेकर दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. चला बॅट्समॅन धन्यवाद. बॅट्समॅन क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. क्षेत्ररक्षक सजून घ्या. चला गोटेकर संघाचे कर्णधार गोटेकर संघाचे कर्णधार आणि अल्लानी संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मित्रांनो विंदा करंदीकर असे म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या ठिकाणी पेंढरी संघाने 54 धाव्यांचा प्रश्न विचारला. या ठिकाणी शेरे संघाला त्यांच्या नजरेला नजर देऊन या सामन्यामध्ये राहून चांगलं खेळून त्या प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल आणि हे आव्हानांचं अत्तर लावून मैदानामध्ये सुगंध दरवळावा लागेल. माझ्या समवेत आहेत 12th मॅन आमचे रुपेश तुंगार, आमचे डोळखामचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचे मेहुणे विवेक तारमळे, अगदी आमच्या वहिनींचे छोटे बंधू आहेत ते देखील या ठिकाणी आलेत. आणि शेरे संघाचे द व्हॉइस ऑफ शेरे, द व्हॉइस ऑफ वाशिम जगदीशजी तारमळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आलेल्या आहे. प्रेमपूर्वक शुभेच्छा. एक इन्स्पिरेशन आलंय मित्रांनो. पाठीवरती जर हात असेल तर निश्चितप्रमाणे जगदीशजी तारमळे यांनी या ठिकाणी शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद या आमच्या खेळाडूंसाठी पाठवलंय. शेरे संघाला निश्चितप्रमाणे या शुभेच्छा वरदस्त ठरतील, कारण 55 धाव्यांचं आव्हान आहे आणि 55 धाव्यांचं आव्हान
आणि आम्हाला देखील शुभेच्छा मिळालेल्या आहेत. धन्यवाद जगदीश. एक आपल्या शहापूर तालुक्याची एक बुलंद तोप आणि एक फळडे सरांसारखाच एक क्रिटिकल चांगला कॉमेंटेटर आणि एक दर्जेदार कॉमेंटेटर म्हणून ज्याने आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय, एक अपकमिंग इमर्जिंग कॉमेंटेटर म्हणून मी त्याने केलेली कार्य हे निश्चितप्रमाणे प्रभावशाली आहे. निश्चितच जगदीश तुला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुझ्या शुभेच्छांचा आम्ही या ठिकाणी स्वीकार करतोय. मी नामदेव 11 क्रीडामध्ये दसई आणि साई एकविरा चषक 2020 निश्चितच तुझे आभारी आहोत आणि तुझ्या टीम साठी देखील शुभेच्छा. या ठिकाणी पाहूया भावेश हा देखील आमचे रुपेशचे मेहुणे आहेत. पाहूया रोहित. ओहो चांगला चेंडू होता. पहिला चेंडू यावेळेस नकल चेंडू टाकला जातोय. गुड बॉलिंग. सर्कलचं षटक आहे. पॉवर प्ले आहे. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे मेंडेटरी पॉवर प्ले जो कंपल्सरी आपण या ठिकाणी ठेवलाय. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी नाही, कारण आपण 6 ते 7 षटकांचे सामने खेळतो त्यावेळेस बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातो. मात्र आपण कन्सिडर करतोय मेंडेटरी पॉवर प्ले की जो बॉलिंग पॉवर प्ले म्हणून ओळखला जातो या ठिकाणी. आणि बॅटिंग पॉवर प्ले की जो फलंदाज स्वीकारतात हा बॉलिंग पॉवर प्ले म्हणजे मेंडेटरी पॉवर प्ले. पाहूया या बॉलिंग पॉवर प्ले मध्ये, या मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये 238 सर्कलच्या बाहेर, इनफिल्डच्या बाहेर, एक मिड विकेट झोन मध्ये आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑनच्या दिशेने आणि एक मिड विकेटच्या झोन मध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला ठेवलेत आणि आपण पाहू शकतो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेस ऑन साइडला टर्न करतायत, शॉर्ट आर्म पुल करतायत. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी गुलाबी पट्टीला स्पर्श करून आनंदी मोहर देणारा हा दर्जेदार चौकार. गुड बॅटिंग म्हणेल पाहायला मिळते भावेश कडनं. भावेशला देखील रुपेश तुंगार यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. भाऊजींकडनं शुभेच्छा आल्यात भावेशला. चेतनकडनं देखील आल्यात. ओहो काय फटका सजवलाय, काय फटका बनवलाय. थांबून खेळतायत. ऑन साइडला टर्न होतोय आणि शॉर्ट पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सुपरफुल, क्यूटेस्ट अँड आउटस्टँडिंग, मॅग्निफिशंट, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धन्यवाद डीजे. इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे, आए हैं यहाँ हम जीतने, बस जीत कर ही जाएंगे. भावेश दाखवतोय काय बॅटिंग करतोय. या स्पर्धेचे प्रेरणास्थान ज्यांच्या नावाने, ज्यांच्या कर्तृत्वाने आणि ज्यांच्या आशीर्वादाने स्पर्धा चालली, सन्माननीय श्री नामदेव भाऊ पडवल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. नामदेवांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग, क्लासिक बॅटिंग. काय फटका सजवला होता, थांबून खेळले होते भावेश. ओ अजून एक खराब चेंडू आणि खराब चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळाली. इतकं हाफ ट्रॅकर आणि जो क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग मध्ये ठेवला होता अगदी त्यालाच जाऊन भिडलाय. तो चेंडू जाऊन हातामध्ये विसावलाय आणि भावेश दुर्दैवरित्या या ठिकाणी बाद होतोय. मोठा मासा म्हणजे मित्रांनो क्रिकेटमध्ये काय होऊ शकत नाही. चांगल्या चेंडूवर षटकार येऊ शकतो आणि खराब चेंडूवर विकेट जाऊ शकते. याचं प्रत्यक्षीकरण म्हणजे भावेश बॅक टू दी पवेलियन.
हो यावेळेस डिफेन्स केलाय, छोट्या बॅकलिंगने फक्त प्लेस केलेली आहे. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑफला आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. 55 धाव्यांचं आव्हान आहे. प्रति षटकामध्ये 11ची सरासरी ठेवायची आणि अशा परिस्थितीमध्ये अशा सिच्युएशन मध्ये विकेट्स हातात असणं गरजेचं आहे. कारण जो मॅन इन फॉर्म फलंदाज होता तो परतलाय. भावेश भाऊजी देखील नाराज आहेत. भाऊजी देखील ही मॅच पाहतायत. रुपेश देखील ही मॅच पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये मेसेज आलाय रुपेशचा की भावेशनी घाई करायला नको होती, मात्र या ठिकाणी दुर्दैवाचा बाद झालाय. चेतन देखील मेसेज करतोय. मात्र शुभेच्छा आल्यात भाऊजींकडनं शिरे संघाला. निश्चितच हे आशीर्वाद आहे मित्रांनो, कारण पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा हे शब्दच पुरेसे असतात. रोहित हाफ ट्रॅकर यावेळेस बॅकफुटला गेले. स्लाइस केलाय. कव्हर पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा मिळेल षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर ऑन स्कोर बोर्ड 12 धावा. एक गडी बाद 12 म्हणजे आस्किंग रन रेट जर पाहिला तर 11चा आहे. 12 आलेले आहेत आणि या मॅन्डेटरी बॉलिंग पॉवर प्ले मध्ये मी म्हणेल या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये निश्चितप्रमाणे चांगली धावसंख्या मी म्हणेल. विकेट जरी गमावली असेल मात्र शेरे संघाकडे चांगले फलंदाज आहेत. जर ही मॅच जर जिंकले तर ते पुढे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आणि निश्चितप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये विशेष करून आपली झोप बाजूला ठेवणार जर कोणी फलंदाज असेल आणि जर खेळाडू असेल तर तो रोहन पडवळ आपली झोप बाजूला ठेवून या ठिकाणी मैदानामध्ये अवतरलाय. कारण झोप त्याच्यासाठी खूप प्रिय असते. ती झोप बाजूला ठेवून मैदानामध्ये येणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. कारण वारंवार आम्ही फोन करून देखील फोन स्विच ऑफ करून ते झोपत असतात. मात्र आलेत, अवतरलेत आणि चांगली कार्यवाही त्यांच्या माध्यमातून होत असते. पाहूया मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक राहुल देसले ओव्हर द विकेट व्हीआयपी डाईच्या एंड कडनं. ओहो बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. ती ओव्हर पिच चेंडू होता छोट्या बॅकलिपने. खराब प्रदर्शन, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आंखों में इशारे और रन चुरा ले गए. अगदी त्याप्रमाणे फक्त कॉलिंग केलं, डोळ्यांनी कॉलिंग केलं आणि पायांनी या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. मी म्हणेल आय आणि लेग हे कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं. कारण डोळ्यांनी बघितलं, पायांनी पूर्ण केलं आणि 2 धावा धावफलकावर अंकित झाल्या, सजवल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. एक गडी बाद 14. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय निखिल डावकोर फलंदाज. ओ यावेळेस एक क्लासिक बॅकफुट ड्राईव्ह पाहायला मिळाले. काय फटका सजवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं कलात्मक शिखर धवन बॅकफुट स्टाईलने हा एक ब्रँडेड, एक क्लासिकल क्रिकेटचं सौंदर्यात्मक चौकार येतोय. 18 धावा धावफलकावर. काय बॅटिंग आहे, काय फटका खेळला या ठिकाणी. या मॉडर्न क्रिकेटमध्ये मुन्ना शेख असे फटके खेळत असतो. नाशिकचा क्लासिक असा मुन्ना शेख. अगदी मी म्हणेल या शेरेचा क्लासिक हा निखिल. काय फटका खेळलाय, जबरदस्त, कलात्मक, की ज्या फटक्यावर मी कौतुक करेल तितकं कमी. आणि या शहापूर तालुक्याची तोफ आलेली आहे. शहापूर तालुक्याची मी म्हणेल क्रीडा क्षेत्रामध्ये असलेले सगळ्यात स्ट्रॉंग टीम गोडेगरबी, त्यांचं देखील स्वागत आहे. खूप मॅच महत्वाची असेल कारण त्यांच्या समवेत असेल साईस्टार कल्याणी संघ. पुढील मॅच असणार आहे. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग. 55 धाव्यांचं आव्हान असताना असं चेस करणं म्हणजे वादळामधून आपली वाट काढण्यासारखं आहे. फुलटो चेंडू यावेळेस लफ केलाय, फटका फसलाय आणि निखिलला जाळ्यामध्ये अडकवलं. निखिल देखील परतलाय. मी म्हणेल प्रॉपर टायमिंग नसल्यामुळे, एलिव्हेशन न दिल्यामुळे
बिग हिट करण्याच्या प्रयत्नात बिग हिट झाला नाही, मात्र आपला मिस हिट झाला आणि परिणामी तंबूच्या आश्रयाला परतलाय. निखिल देखील परतलाय. 2 गडी आतापर्यंत गमावले शेरे संघाने. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. भावेश आणि निखिल परतलेत. निखिलने 7 धावा या ठिकाणी धावफलकावर कॉन्ट्रीब्यूट केल्या आणि आपण पाहिलं तर भावेशच्या बॅटमधून 10 धावा आल्या होत्या. एक चौकार एक षटकार आणि निखिलच्या बॅटमधून एक चौकार. आता निखिल आणि रोहन तारमळे, पवन तारमळे, निखिल ज्युनियर गेलाय आणि निखिल सिनियर असंच आपण म्हणू शकतो. निखिल आणि पवन तारमळे कंपनी, तारमळे ब्रदर्स, राहुल देसले, ओ क्लासिक हिट. बॅकफुटला गेले, इनसाइड आउट खेळलेत आणि काय फटका सजवलाय. ओहो, क्लासिक कव्हर ड्राईव्ह. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. अफलातून क्लासिक, कलात्मक, मादक, सौंदर्यात्मक चौकार येतोय. गुड बॅटिंग पवन. निखिल सिनियर निखिलच्या बॅटमधून आज चौकार येतोय. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. या ठिकाणी गोडेकर संघाने नाणेफेक जिंकलाय आणि अटॅक ठेवलाय. ज्याप्रमाणे ते करतात, बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय या ठिकाणी साई स्टार अल्यानी संघाला. ओ बॅकफुटला गेले, जागा निर्माण केली, संधी देखील होती. झेल सुटतोय. एक्स्ट्रा कव्हरला झेल सोडला जातोय. अगदी सोपा झेल होता आणि हा झेल खूप महागडा ठरणार, कारण आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू आहे, अजून एक चेंडू आहे. 5 चेंडू हाताळलेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. राहुलने संधी निर्माण करून दिली होती. चांगली बॉलिंग मी म्हणेल राहुलची. 2 चौकार जरी खर्च झाले असतील, मात्र मी म्हणेल संधी निर्माण करून दिली होती आणि अशा परिस्थितीमध्ये 1 विकेट घेणं आणि दुसरी विकेट देखील मिळाली असती. आमचे चाहते अमर डिंगोरे हे देखील आलेत. एक क्लासिक इंस्टाग्राम पर्सनॅलिटी आहे, ज्यांच्या माध्यमातून शहापूरमध्ये एक वेगळं स्थान निर्माण झालंय आणि माझ्यावर फार त्यांचं प्रेम आहे. सपोर्ट सिस्टीम आहे गोडेकर संघाची. पुढील मॅच बिग फाईट असेल. गोडेकर संघाने नाणेफेक जिंकलंय आणि अटॅक म्हणजे बॅटिंगचा निर्णय घेतलाय. स्पेशली या ठिकाणी हे पाहायला मिळत नसतं बॅटिंग, कारण जो कर्णधार टॉस जिंकतो तो क्षेत्ररक्षणच घेतो. मात्र गोडेकर संघ अपवाद आहे, नेहमी बॅटिंग घेतात. कॉन्फिडन्स त्यांचा खूप आहे. ओ क्विकर वन, फुलर लेंथ, यॉर्कर, ब्रह्मास्त्र, काय चेंडू टाकला गेलाय. कंप्लीट फलंदाजाला या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. डायरेक्ट 3 फळाची फर्निचर डिस्ट्रॉय. यष्टी उडवली. फलंदाजाला या ठिकाणी माघारी जावं लागेल. मंद मंद पावलांनी मी म्हणेल दुःखी स्वरूपामध्ये फलंदाज दुःख देऊन मी म्हणेल या ठिकाणी तारमळे कंपनीला तंबूच्या आशाला परततोय आणि आता मात्र बॅकफुटला आलाय. या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. भावेश, निखिल आणि पवन.
काय बॉलिंग केली गेली राहुलने. 2 चौकार खर्च झाले, मात्र 2 विकेट अशा मिळवल्यात की मोक्याच्या क्षणी मी म्हणेल त्या ठिकाणी संधी आली आणि त्या संधीचं सोनं केलंय आणि मॅच मध्ये आणलंय पेंढरी संघाला. आता मात्र खूप अडचणींचा सामोरं जावं लागेल शेरे संघाला. 3 प्राथमिक स्वरूपाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि नाराज अवस्थेमध्ये असेल शेरे संघ. आता मात्र तारणहार कोण असेल, संकट मोचन कोण असेल, या ठिकाणी संकट मोचन व्हावं लागेल ओमकारला आणि निखिलला. निखिल 6 धावांवर खेळतोय, ओमकार गोलंदाजी मार्कवर. जितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॅटची एज लागली आणि बॅट्समॅन गोल्डन डकचा शिकार ठरतोय. अजून एक फलंदाज नाराज करतोय आणि आता मात्र मॅच खूप 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 कठीण झाली आहे. ओहो, काय चेंडू टाकला गेलाय, नकल चेंडू गेला, बॅकफुटला गेले, फलंदाजने स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, अगदी खालची एज लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये. ओहो, फलंदाज बाद. 4था फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, 0वर बाद होतोय या ठिकाणी बॅट्समॅन निखिल. 6 धावांवर बाद होतोय आणि सगळ्यात महत्वाचा फलंदाज मी म्हणेल अशा परिस्थितीमध्ये बाद झालाय को जो मॅन इन फॉर्म होता, सूरज तारमळे आणि ओमकार. आता मात्र ही मॅच खूप कठीण झाली. गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. बघा, अचूकता जर असेल गोलंदाजामध्ये तर तुम्ही थांबू शकता. संघर्ष करावा लागेल, हे संघर्षाचं मैदान, संघर्ष करावा लागेल आणि मित्रांनो संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. You have to do the hard work because there is no excuse instead of hard work. You have to do your work. ओहो, यावेळेस बॅटची एज लागली, चेंडू फाईन जातोय. चेंडू यावेळेस थर्डमॅन झोन मधून लॉंग स्टॉपच्या दिशेने अतिशय वेगाने चेंडू सीमा रेषा पार चौकार आणि हा संघर्षाचा मी म्हणेल एक नशिबाचा चौकार. धावसंख्या फलकावर 27 धावा, 54 धावांचं आव्हान आहे. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ आणि अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही शेरे संघाकडे मॅच आहे कारण अजून 2 षटक बाकी आहेत या षटकानंतर आणि अशा परिस्थितीमध्ये 12 चेंडू जरी तुमच्याकडे असतील तरी तुम्ही देखील 20 ते 25 धावा करू शकतात. मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल. शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 27 धावा, 4 फलंदाज तंबूच्या आशाला परतलेत. सूरजच्या बॅटमधून एक नशिबाचा चौकार येतोय. लक फॅक्टर खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. कारण मित्रांनो अगदी मला असं आठवतं की झिम्बाब्वे विरुद्ध 1983 ची मॅच ज्यावेळेस 5 फलंदाज 17 धावांवर बाद झाले असते ना, कपिल देव निकंज अवतरले आणि सय्यद किरमानी या जोडीने त्या ठिकाणी मित्रांनो 200च्या वरती धावसंख्या केली आणि भारताच्या कर्णधार कपिल देव निकंजने 175 धावांची विस्फोटक खेळी केली आणि परिणामी भारत तो सामना जिंकला आणि 1983च्या वर्ल्ड कप मध्ये भारत पुढील मॅच मध्ये जिंकून वेस्ट इंडिजला पराभूत करून त्या ठिकाणी वर्ल्ड कप पहिला घेणारा कपिल देव निकंज कर्णधार ठरला. मित्रांनो म्हणजे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये फलंदाज, कारण 4 फलंदाज बाद झाले असताना अशा परिस्थितीमध्ये कपिल देव सारखा खेळावं लागेल आणि ही मॅच विनिंग इनिंग खेळावी लागेल. चांगला चेंडू होता, दर्जेदार चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. जितेश आतापर्यंत जितेशने 3 चेंडू हाताळीत एक विकेट मिळवली आहे. चांगली विकेट मी म्हणेल. क्लीन बोल्ड केलं होतं आणि एक चौकार खर्च केलाय, तो देखील चांगला चेंडू होता. विकेट किपरने मिस केलं होतं. ओ आपल्या फॉलो थ्रू मध्ये हलक्या बॅटने फक्त प्लेस केली होती. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सिली मिडॉनला.
28 धावा धाफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. जिथेच मॅच खूप इंटरेस्टिंग बनत चालली. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगलं षटक मी म्हणेल आतापर्यंत. कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळाली जितेश कडनं. आणि आता मात्र तारणहार कोण ठरेल, सूरज असेल की ओमकार. चांगली बॅटिंग करावी लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. फुलटच चेंडू, खराब चेंडू. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय आणि चेंडू फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी. खराब चेंडू मी म्हणेल. धावसंख्या धाफलकावर 34 धावा. मॅच बघा खूप रोमर्षक अवस्थेमध्ये पोहोचली. या ठिकाणी आपण पाहू शकतो 34 धावा, कारण 55 धाव्यांचं आव्हान आहे आणि 21 धाव्यांची गरज आहे. अजून 21 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा. मॅच पूर्णपणे ऑन आहे. मॅच शेरे संघाकडे झुकली आहे या एका षटकाराने. तारणहार ठरलाय सूरज तारमा. ओमकार पहिल्याच फटक्यावर षटकार. काय फटका कॅपिटलाइज केला होता. ओ अजून एक दर्जेदार फटका. ओहो लेफ्ट स्लग स्वीप, स्वीट साऊंड. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे लंगोनच्या दिशेने चौकार. षटकाची समाप्ती. ड्रिंक ब्रेक झालाय. पाणी घेऊन जायचंय. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर डीजे महेश. शतयू व्हा आणि ही स्पर्धा जिंका असं त्यांनी आशीर्वाद रूपी प्रेम पाठवलेलं आहे आपल्या शेरेकरांसाठी. या शेरेकरांच्या बॅट्समॅनांसाठी कारण चांगली फलंदाजी करतायत. ते देखील ही मॅच पाहतायत आणि प्रत्येक शब्द आणि शब्द आणि प्रत्येक फटका आणि फटका ते निरीक्षण करतायत आणि शुभेच्छा रूपी प्रेम पाठवतायत. धन्यवाद जगदीशजी तारमळे. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 38 धावा धाफलकावर अंकित झाल्यात. 55 धावांची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 38 धावा आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू 17 धावा. सामना पूर्णपणे झुकवलाय. सामना पूर्णपणे पॅरल आहे. मात्र अजूनही मी म्हणेल 50-50 चान्स आहे दोन्ही संघाकडे. जर चांगली बॉलिंग केली, जर 2 ते 3 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये जर 10 धावा राहिल्या तर मात्र ही मॅच खूप मजा येणार. मग मी सांगू शकत नाही शेरे संघ, कारण 10 धावा असणं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 6 धावा देखील होत नसतात. अशा परिस्थितीमध्ये 10 धावा ठेवणं, मात्र हे षटक कशा प्रकारे खेळतोय यावर अवलंबून असेल. मॅच जर फिनिश करायची असेल शेरे संघाला तर या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे.
हो या वेळेस बॅकफुटला गेलेत, स्टिअर केलाय, कव्हरच्या दिशेने हा फटका खेळाय, क्षेत्राच्या वेगाने येतील 2 धावा, क्षेत्राच्या पंबाल होतोय आणि 2 धावा. 2 धावा मिळाल्यात. गुड बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग. या ठिकाणी धोका पत्करत नाहीये, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. हलक्या बॅटने यावेळेस बॅकफुटला जाऊन क्रिकेटचं सौंदर्यात्मक फटके खेळतात, क्रिकेटचा क्लास दाखवत आहे. डावखुरे फलंदाज ज्यावेळेस बॅकफुटला जातात तेव्हा त्यांचं स्क्वेअर कट पाहणं खूप रोमांचक असतं. काही क्लासिक फलंदाज असतात. हो हो यावेळेस चांगला चेंडू होता. चांगला चेंडू होता यावेळेस. गुड कमबॅक. ओ अजून एक दर्जेदार चेंडू. बीट होतोय, मॅच पूर्णपणे रंगली आहे. काय बॉलिंग केली जाते रोहित. गुड बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग, चांगली बॉलिंग. चेंडू बघा किती अचूक ते पद्धतीने हाताळलाय. चांगल्या पद्धतीने अशीच गोलंदाजी केली तर ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, कारण ही मॅच मध्ये जिवंतपणा आहे. ही मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. ओ अजून एकदा चेंडू, बॅटची एज लागली आणि प्रेशर मध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन गमावलं आणि फलंदाजाने मॅच खूप कठीण करून घेतली. अजून एक 5वा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आशा परतलाय. मॅच खूप ऑन झालेली आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये मॅच जाणार. खराब प्रदर्शन पाहायला मिळालं बॅट्समॅन सूरजचं, कारण 3 चेंडू निर्धाव खेळला गेला आणि आता मात्र रोहित आलाय. असू दे ना, परत कशाला करताय, राहू दे ना, परत कशाला क्षेत्ररक्षकाला दे, आणलेत ना तर द्यायचं. ओहो अजून एक दर्जेदार चेंडू, ब्लाइंड शॉट, पूर्णपणे पर्यंत बीट होतोय. मॅच काय रंगलीये, काय गोलंदाजाने मॅच मध्ये जिवंतपणा आणलाय. आता मात्र शेरे संघ या प्रत्येक चेंडूवर निर्धाव खेळल्यामुळे अडचणीत आलाय. ही मॅच जिंकणं आता एक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जगदीशजी तारमाळे यांचा आशीर्वाद मिळाला, मात्र तो आशीर्वाद जर सक्सेसफुल ठेवायचा असेल, सार्थक ठेवायचा असेल तर चांगली बॅटिंग, उच्चतम बॅटिंग करावी लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण मित्रांनो, जोपर्यंत आपण सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला कीर्ती मिळणार नाही, मान सन्मान मिळणार नाही. मान सन्मान मिळवून द्यायचा असेल तर स्वतःला या ठिकाणी संघर्षातून सिद्ध करावं लागेल. हो हो यावेळेस अजून एक फलंदाज बाद, फटका फसलाय आणि त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड लेग मध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. शॉट मिड विकेट झोन मध्ये फलंदाज बाद होतोय आणि मॅच पूर्णपणे झुकवली आहे मी म्हणेल आता गोलंदाजांनी, कारण या षटकामध्ये अवघ्या 2 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्यात. धावसंख्या धावफलकावर 40 धावा आणि 15 धावींची गरज आहे. ही मॅच काय रंगवली आहे गोलंदाजांनी, कारण 5-6 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. 6 फलंदाजांना यशस्वीरित्या बाद केलं. रोहितचं पहिलं षटक महागडं होतं, 12 धावा दिल्या. तदनंतर राहुलने देखील 11 दिल्या होत्या. तदनंतर आपण पाहिलं तर जितेशने 15 धावा दिल्या आणि खरी मॅच मध्ये जर आणलं असेल तर रोहितने अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. काय बॉलिंग केली आहे, मॅच विनिंग बॉलिंग मी म्हणेल. आता मात्र 6 चेंडूंचं काही बाकी आहे. 6 चेंडू 15 धावा, कंपल्सरी चेस. नितेश गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 15 धावा.
मॅच खूप कठीण करून बसलेत, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं झालेलं आहे. कारण एक एक दोन दोन धावा जरी आल्या असत्या तरी देखील मी म्हणेल ही मॅच जिंकू शकले असते. मात्र आता मात्र बिग ओ थांबून केलं, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ क्लास, फेकून दिला या वेळेस सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावर नाही, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ बॅटने एक दर्जेदार पॉवरफुल ताकदफुल टायमिंग फुल षटकार. अजून मॅच मध्ये जिवंतपणा आहे, अजून शेरे संघ मी म्हणेल आत्मविश्वासाने खेळला तर ही मॅच जिंकणार. कारण त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. रुपेश चुंगार असेल, जगदीश तारमळे असेल, यांचे आशीर्वाद. अजूनही 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा, 2 बिग हिट, मॅच फिनिश आणि 2 विकेट, मॅच गोलंदाजांच्या बाजूने विन. काय होऊ शकतं, काय मॅच रंगली आहे. मी सांगितलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. हो हो सर बॅटने देखणे फटका, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि गुड फिल्डिंग, 2 धावा. जितकी स्ट्राईक मी म्हणेल ओमकारकडे असेल तितकं चान्सेस मी म्हणेल मॅच जिंकण्याची शेरे संघाची असेल. कारण मोठ्या बॅकलिफ्टने चांगले फटके, बॅकफुटला चांगला पंच करतोय. सात धावांची गरज, 4 चेंडू 7 धावा, कंपल्सरी चेसिंग आहे. काय बॅटिंग करतोय. अगदी अशाच पद्धतीने आपण पाहिलं तर मॅक्सवेल खेळतो आणि अशाच पद्धतीने मॅच फिनिश करत असतो ऑस्ट्रेलियासाठी मॅक्सवेल. गुड बॅटिंग ओमकार. हो दर्जेदार चेंडू, यावेळेस अनिमेल बाउन्स सरप्राईज करणारा चेंडू होता. गुड डिलिव्हरी, 3 चेंडू 7 धावा. आता मात्र जर डॉट खेळला तर मी म्हणेल इथून डॉट खेळणं म्हणजे चुकी करण्यासारखं नव्हे तर अपराध करण्यासारखं आहे. या ठिकाणी स्ट्राईक आपल्या हातात ठेवणं गरजेचं आहे ओमकारला. मात्र स्ट्राईक असून देखील फटका येणं गरजेचं आहे आणि मिडल ऑफ द परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका येणं गरजेचं आहे. आउट ऑफ द पार्क घालवावं लागेल, मॅक्सिमम साठी जावं लागेल, चौकार यावं लागेल. ओ बिग हिट केलाय, संधी आहे, झेल होऊ शकतो आणि झेल बाद. आणि या ठिकाणी मला वाटतं काय घडलंय क्रिकेटमध्ये, काय घडू शकतं. कारण मित्रांनो शेक्सपियर म्हणतो हे जीवन एक रंगमंच आहे आणि आपण त्या रंगमंचावर असलेले सोंगटे, आपण त्या रंगमंचावर असलेले कलाकार. अगदी त्याप्रमाणे मी म्हणेल क्रिकेट हा देखील रंगमंचासारखाच आहे. परफॉर्मन्स दिला तर तुम्ही हिरो, नाहीतर तुम्ही दुसऱ्या क्षणी काय होता, झिरो. हिरो बनायचं की झिरो, 2 चेंडू व 7 धावा करा, तुम्हाला नमस्कार केला जाईल, तुम्हाला या ठिकाणी सन्मान मिळवला जाईल. पण काय बॉलिंग केली आहे मॅच मध्ये. मित्रांनो मॅच आवडली असेल तर मनापासून सांगतो जोरदार टाळ्या वाजवा. विजय कोणाचाही हो, पेंढरी संघाचा विजय हो अगर शेरे संघाचा, मात्र मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. गिव्ह अ ह्यूज राउंड अँड अप्लॉज because both the team who has been showed outstanding match, outstanding performance. Both the team on behalf of to myself and on behalf of Namdev 11 Krida Mandal Dasai, once again all the best for the 2 balls. या परिस्थितीमध्ये प्रेशर जो ऑब्झर्व करेल, जो कॉन्फिडेंटली खेळेल तो संघ मॅच जिंकू शकतो. कारण मित्रांनो अशा मॅचेस आपण पाहिल्यात. टॉम या खेळाडूने 1 चेंडू 5 धावा असताना आमच्या डोळकामच्या शिवसेना चषकामध्ये वाड्याच्या खेळाडूला त्या ठिकाणी 6 धावा मिळवल्या आणि बदलापूरचा टॉम त्या ठिकाणी यशस्वी ठरला. शकतात जावेद मेहदतने चेतन शर्माला मारलेला षटकार देखील आपण विसरू शकत नाही. मित्रांनो शारजा कप मध्ये तो षटकार मारला होता. म्हणजे क्रिकेटमध्ये असे झालेला आहे, टेनिस क्रिकेटमध्ये झालंय आणि फटका चांगला आहे, मात्र झेल होऊ शकतो आणि मॅच या ठिकाणी गमावली आहे.
कंपल्सरी चेस असल्यामुळे आता मॅच जिंकणं कठीण आहे. काय बॉलिंग केली, चक्रव्यूह आखला गेला, चक्रव्यूह मध्ये अभिमन्यूला पकडलं गेलं आणि फायनली या ठिकाणी मी कौरव नाही म्हणणार, मात्र या स्पर्धेचं मी म्हणेल, या मॅचचं मी म्हणेल, पांडवच मी म्हणेल यांना सर्वांना, कारण कौरव दुष्ट होते, पांडव चांगले होते. या ठिकाणी मी म्हणेल पांडवांनी अडकवलंय. एक चेंडू 7 होणं अशक्य आहे. आज इतके आशीर्वाद मिळाले, मात्र देव देखील त्यांना थांबू शकला नाही, देव देखील त्यांना विजयी देऊ शकला नाही, कारण एक चेंडू 7 होणं अशक्य आहे. जर वाईट टाकला तर मग आपण सांगू शकत नाही, म्हणजे गोलंदाजाने जर चुकी केली तरच आता हा सामना शेरे संघ जिंकू शकतो. पेंटी संघ आपण आतमध्ये यायचं नाहीये. काय बॉलिंग केलीये, 8 फलंदाजांना बाद केलंय आणि ही मॅच जर पेंटी संघ जिंकला तर मी म्हणेल गोलंदाजीच्या जोरावर आणि 8 फलंदाजांना बाद केल्यावरच हा सामना जिंकलाय. काय बॉलिंग केले, अफलातून बॉलिंग, क्लासिक बॉलिंग. ओ मॅच जिंकले पेंटी संघ, अभिनंदन आणि हार्ड लक शेरे संघ. खूप संघर्ष केला पण फायनली या संघर्षामध्ये या ठिकाणी कुठेतरी कमी पडले आणि परिणामी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला द्यायचा? धावा त्यांच्यापैकी कोणी केल्या होत्या? नाही, नितेशने धावा केल्यात ना.